अभिमान वाटतो की मला 12वीला 48.50% मार्क होते. मज्जा सुद्दू मोठा अधिकारी होणारा, कलेक्टर होणारा, आणि ते कशी लेकाऊट किराता पुस्तक वाचीव नकर खानदानीचं पांग फिटल, गरिबीचं तिरड उठल. आज गौळच्या मातीमध्ये मन्याडच्या मातीतलं मन्याडचं भूषण, ज्याने आपल्या कार्यतत्परतेवर, कार्यकर्तृत्वावर शैक्षणिक व सामाजिक जीवनामध्ये एक शिक्षक ते विभागीय मंडळाचे अध्यक्ष असा त्यांचा प्रवास करणारे अविल्य आमचे गौळच्या भूमीतले भूमिपुत्र सुधाकर पाटील तेलंग यांची मुलाखत आज आपण घेणार आहोत. त्या मुलाखतीच्या अनुषंगाने आपल्याला त्यांच्या जीवनाचा पूर्ण प्रवास जो काही आहे ते आपणास व्यक्त होणार आहेत, सांगणार आहे. गौळकडे येण्याचं नियोजन आज गौळला येण्यासाठी प्रयोजन म्हणजे माझे मुलं दोघेही ओम सुधाकर तेलंग आणि प्रणव सुधाकर तेलंग हे सुट्टीवर आले होते लातूरला, आणि गावाच्या मातीमध्ये मुलांना रुजवावं, गावाच्या मातीमध्ये फुलवावं आणि त्यांना एक सवय लागावी गावाकडे यायची आणि गावातल्या लोकांशी त्यांचे ऋणानुबंध जुळावेत, आणि त्यांना सोबत घेऊन त्यांची जी आपण वीकेंड साजरा करतो मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, तो वीकेंड साजरा कसा करावा नवीन पद्धतीनं गावाकडे, खेड्याकडे, आपल्या माणसांमध्ये येऊन, यासाठी एक रुजवात म्हणून त्यांच्या संस्कारामध्ये हे शिक्षण रुजावं, हा त्या पाठीमागचा मुख्य उद्देश. आम्ही सर्व कुटुंबासह आज या ठिकाणी पहाटे सकाळी जवळपास 4 वाजता, म्हणजे रात्री निश्चित झाले जायचे, आणि सतीश सर एका 10 वाजता रात्री असं ठरलं झोपायच्या अगोदर की आपण आता उद्या जाऊया सगळेजण मिळून इथं तरी काय करावं, आणि आम्ही नियोजन केलं आणि पहाटे 4 वाजता उठून सर्व तयारी करून ट्रेकिंगची आम्ही निघालो, आणि इकडे जवळपास 7-7:30 वाजता पोहोचलो आणि ट्रेकिंग केली. बद्दल मला थोडक्यात माहिती सांगाल का? या मनाड खोऱ्यामध्ये, या गौळ गावच्या मातीमध्ये एक वेगळा सुगंध आहे, आणि या सुगंधामध्ये अनेक महान व्यक्तिमत्व घडलेले आहेत. चित्रामध्ये सर्वोच्च शिखरापर्यंत, संचालक पदापर्यंत पोहोचणारा अवलिया माणूस श्री सन्माननीय गोविंदजी नांदेडे सर हे पण याच मातीतले आहेत. याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये आपणास अनेक महान व्यक्ती इथे पाहायला मिळतात, आणि या मातीमध्ये आपण म्हणाल्याप्रमाणे जे बालपण माझं जे गेलेलं आहे, त्या बालपणाविषयी या मातीने मला शिक्षणामध्ये जे काही दिलं ते आज तुमच्या पुढं आहे. मी म्हणत होतात आता की शिक्षक ते शिक्षण अधिकारी आणि शिक्षण अधिकारी ते बोर्डाचे अध्यक्ष. मित्रांनो, माझं एक स्वप्न होतं, लहानपणी पाहिलेलं. इंटरव्ह्यूला मला प्रश्न विचारला होता या स्वप्नाविषयी, शिक्षण अधिकाऱ्याच्या इंटरव्ह्यूला. त्यांनी दुसराच प्रश्न विचारला की तुम्हाला शिक्षण अधिकारी कशासाठी व्हायचंय. त्यावेळी मी त्यांना अनेक कारणांपैकी एक कारण सांगितलं होतं की माझ्या पंचक्रोशीतील, माझ्या भागातील, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मला एक आदर्श ठेवायचा आहे, त्यांच्या पुढं एक आयडॉल म्हणून ठेवायचा आहे. ते याच्यासाठी की या राज्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये कोणताही लग्गा न लावता, कोणत्याही प्रकारची कॉपी, गैरमार्ग न करता, ओरिजिनली खऱ्या अर्थानं शिक्षण जर घेतलं तर आपण शिक्षकाचे शिक्षण अधिकारी होऊ शकतो. हे मला या समाजापुढं, माझ्या गाववाल्यांपुढं ठेवायचं होतं. हा एक उद्देश होता. या बालपणी मला या गाववाल्यांनी, या मातीने भरपूर काही दिलेलं आहे. सर आज ज्या जन्मभूमीत आहात, ह्या बालपणी तुम्ही सुधाकर का सुधू कुण्या नावानं ओळखत होतात, आणि तुमच्या त्या बालपणच्या अशा काही गोड आठवणी आहेत
ज्या शाळेतील असतील किंवा प्राथमिक शिक्षणातील असतील किंवा गावातील, त्याबद्दल. आपण नावाविषयी विचारलात. सतीशराव शेक्सपियर म्हणून गेलाय की नावात काय, व्हॉट इज इन अ नेम, इफ यू कॉल इट बाय अनदर नेम इट विल स्मेल ॲज रोज. नाव काही असो, कोणी सुधाकर म्हणत होतं, कोणी सुदाम म्हणत होतं. आजी माझी, ज्या आपण समाधीवर बसलो, ती आजी मला सुदाम म्हणायची. माझं नाव ज्यांनी ठेवलं गंगाबाईंनी, माझ्या आमच्या भावकीतल्या, एक सुधाकर देशपांडे नावाचे विस्तार अधिकारी येत होते. त्याला शिक्षण अधिकारी म्हणायचे त्या काळी, अधिकारी म्हणायचे शिक्षणातला मोठा, आणि त्यांचं नाव होतं सुधाकर देशपांडे. त्याच्यावरून त्या गंगाबाईंनी नाव सुधाकर देशपांडे असं ठेवलं होतं. जरी आपलं तेलंगण नाव असेल तरी त्यावेळेसच्या अधिकाऱ्यावरून ठेवलं होतं. आणि पुढे चालून काय सांगता येतं की त्या गंगाबाईच्या तोंडातून ते वदलं असावं आणि शिक्षण विभागात मला पुढे काम करायचं होतं. कुणी सुधू म्हणत होतं प्रेमानं, कुणी गावामध्ये सुंदराई म्हणत होतं. असे अनेक नावं असतात, परंतु त्या नावाला आपण पुढे घेऊन चालायचं असतं. त्या नावा असं का म्हणत असतील. एक तुकाराम हेंडगे नावाचे एक गृहस्थ होते, ते आता नाही आहेत. तर ते म्हणायचे मला पाहिल्याबरोबर की मज्जा सुद्दू मोठा अधिकारी होणार आहे, कलेक्टर होणार आहे, माझ्या गावाचं नाव करणार आहे, अशा लयामध्ये ते म्हणायचे. आणि ते माझ्या हृदयामध्ये रुजून बसलं. आणि जशी जशी संधी मिळत गेली तसे तसे या सुधाकर तेलंग करण्यासाठी मला उपयोग झाला. सर, जे काही तुमचं जे प्राथमिक शिक्षण आहे, 1ली ते 7वी असेल, ते शिक्षण कुठे आणि कसं झालं? असं म्हणतात, ए व्हरायटी इज प्रोड्युसर ऑफ द ग्रेट थिंग्स. मला अनेक ठिकाणी शिक्षण करण्याची संधी मिळाली. माझे भाऊ शिवाजीराव तेलंग हे ऍग्रीला परभणीला होते शिकायला, आणि माझ्यापेक्षा जवळपास 16-17 वर्षांनी मोठे होते ते. आणि त्या ठिकाणी ते शिक्षणासाठी गेले होते, आणि भावाला छोट्या शिक्षण द्यावं म्हणून त्यांनी मला पहिल्याच वर्गामध्ये इंग्रजी माध्यमामध्ये टाकलं होतं परभणीला. आणि 1 वर्ष माझं इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण झालं. आणि त्यानंतर काही कारणाने मला जिल्हा परिषद गौळ या ठिकाणी 2ऱ्या वर्गामध्ये शिकण्याची, खरं म्हटलं तर त्या काळी संधीच म्हणूया, तर जिल्हा परिषद गौळ या ठिकाणी मी 2री 3री आणि परत 4थी आणि 5वी नांदेडला प्रतिभा निकेतन कैलाशनगर येथे, आणि परत 6वी आणि 7वी जिल्हा परिषद गौळ या ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये मला शिकायला मिळालं. आणि मग 8व्या वर्गामध्ये भावासोबत त्यांना नोकरी लागली तोपर्यंत, आणि ते वसमतला कापूस संशोधन केंद्रामध्ये होते. त्या ठिकाणी मला 8व्या वर्गामध्ये बहिर्जी स्मारक विद्यालयामध्ये तालुक्याच्या ठिकाणी शिकायला मिळाले. परत 9वी आणि 10वी परत कैलाशनगरच्या प्रतिभा निकेतन मध्ये, आणि 11वी 12वी यशवंत कॉलेज नांदेड, अशा ठिकाणचं माझं 12वी पर्यंतचं जवळपास शिक्षण म्हणजे सरमिसळपणे मराठी माध्यमामध्येच आणि जिल्हा परिषद आणि संस्थांमधून झालेला. तुम्ही आज सकाळी तुमच्या कुटुंबासोबत इथे आलात, आपल्या गावी आल्यात, जन्मभूमीत आलात, नेहमी तुम्ही येता. आजची तुम्हाला ग्रामीण भागातल्या शिक्षणाची परिस्थिती माहित आहे, इथल्या शाळा, इथल्या विद्यार्थी, हे सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या आहे. तुमचा असा कुठला किस्सा सांगणार का, कुठली प्रेरणादायी गोष्ट अशी सांगा इथल्या विद्यार्थ्यांना की तुम्ही आज एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत आहात, की तो प्रसंग तुम्हाला सांगितल्यानंतर असं वाटतंय की म्हणजे हे आजच्या विद्यार्थ्यांना ती प्रेरणा वाटली पाहिजे, असं काय सांगाल त्यांना तुम्ही? कारण तुम्ही इकडे नेहमी येता ग्रामीण भागात, आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या खूप साऱ्या तक्रारी असतात. पण आजच्या मागून आपण 30, 40, 35 वर्षाखाली मागे गेलात तर तुमचा काळ त्यापेक्षाही वाईट होता. कुठला एखादी आठवण तुम्ही सांगाल का? या नवीन पिढीला, जेन झीला, त्यांचं मला खरंच अर्थानं त्यांच्या बुद्धिमत्तेविषयी आणि त्यांच्या कर्तव्याविषयी खूप अभिमान वाटतो. परंतु यांना एकच सांगायचंय की तुम्ही जर ठरवलं तर नक्कीच तुम्हाला जे हवंय ते तुम्ही मिळवणार. त्यासाठी जुनून निर्माण व्हावा लागतो तुमच्या मनामध्ये. त्यासाठी शाहरुख खानचा ओम शांती ओम मधला डायलॉग हा हृदयामध्ये कोरून ठेवावा लागतो. तो म्हणजे, अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात लग जाती है तुम्हें उसे दिलाने की कोशिश में. सिर्फ एक बार पत्थर तो उठा के देख. या पिढीला मला एवढंच सांगायचंय की तुम्ही
नक्कीच यश मिळवू शकता. मित्रांनो, यांनी विचारलं नाही मला 12वीचे मार्क, परंतु मला सांगायला अभिमान वाटतो की मला 12वीला 48.50% मार्क होते. आय एम प्राऊड ऑफ इट. आणि मला 12वीला गणिताला 35 मार्क होते 100 पैकी. मी नंतर बोर्डाचा अध्यक्ष झाल्यानंतर पाहिलं की 35च कसे पडले, तर 35ही मार्क नव्हते, तर मला ग्रेस देऊन पास करण्यात आलेलं होतं. आणि त्याच बोर्डाचा अध्यक्ष होण्याचा बहुमान माझ्यासारख्या विद्यार्थ्याला मिळतो, ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेतलेल्या. परंतु आज तर तुमच्यासाठी शिक्षणाचे अनेक सोयी सुविधा आलेल्या आहेत. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. ही शेती पाहताय ना, ही शेती पण आम्ही लहानपणापासून केलोय. परंतु या शेतीला एक वाक्य होतं 8व्या वर्गामध्ये भूगोलाच्या धड्याच्या पहिलं, की भारतातील शेती ही अनियमिततेची शेती आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे असं म्हटलं होतं. या विरोधाभासामध्ये विचार करता करता मला एवढंच कळालं की शेतीमध्ये पाऊस जास्त झाला तरी अडचण आहे, पाऊस कमी झाला तरी अडचण आहे. पाऊस जास्त कमी नाही, व्यवस्थित या वर्षी सारखं हिरवगार हे शेत जरी आलं तरी त्याला जर त्याच्यावर मावा पडला, त्याच्यावर जर कीड पडली तरीही जाऊ शकतं. आणि काहीच नाही तर नाही, आजकाल हरिण, डुक्कर, माकड अशा प्राण्यांमुळे पण शेतकऱ्यांना खूप त्रास होतोय. आणि तरीही काही जे काही आलं त्याच्या तर भाव जर मिळाला नाही तर शेतकऱ्याचं तासाला मिळत नाही आर्थिक तास. त्याच्यावर मी एक छोटीशी 4 ओळीची कविता लिहिलेली आहे, ती इथं अस्खलितपणे लागू होते की शेतकऱ्या तासामध्ये गेलं बा लगीच जागी झालं, खरबाडाला पेरलं तिळ, तासाला न मिळ, पेरलं खरबाडाला तिळ, तासाला न मिळ. मित्रांनो, शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा जरी असला, शिक्षण मात्र आपल्याला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जातं. मला या नवीन पिढीला सांगायचंय की तुम्ही नक्कीच शिक्षणातून खूप काही करू शकता. शिक्षणातून तुम्ही स्वतःचं जीवन घडवू शकता. मला एक पंचसूत्री मी माझ्या जीवनामध्ये जी पाळली, ती पंचसूत्री खूप कामाला येईल या तुमच्या प्रश्नाला. की 5 गोष्टी महत्वाच्या आहेत कोणालाही त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी, आणि ते आजच्या युगाला लागू पडतात. यू मस्ट बी फिजिकली फिट. इफ you are physically fit, then ultimately your mind will be memorized. Your mind will be fit. आणि तुमची मेमरी जर वाढायची असेल तर तन चंगा तो मन चंगा, आपने आप कटौती में आएगी ज्ञान की गंगा असं म्हटलं जातं. त्यासाठी तरी तुमची बुद्धी अस्खलित आणि ठेवण्यासाठी तुम्ही फिजिकली फिटनेस हे फार गरजेचं आहे. कुणालाही गरजेचं आहे, आजकाल तर खूप गरजेचं आहे. मेंटली अलर्ट, तुम्ही एक संवेदनशील म्हणून माणूस जगायलाच पाहिजे. हे सगळं रहाट गाडगं जगता जगता करता करता यू मस्ट बी संवेदनशील. आणि त्यानंतर युअर इमोशन्स मस्ट बी बॅलन्स्ड. फिजिकली फिट, मेंटली अलर्ट, इमोशनली बॅलन्स्ड, सायंटिफिकली लॉजिकल अँड सोशली अडजस्टेड. म्हणून सतीशराव जेव्हा विचारत होते की तुम्ही गावाकडे येता, तुम्ही म्हणताय गावाकडे येता, कशासाठी येतो? कारण या 5 गोष्टी जर असतील तर माणसाच्या जीवनामध्ये यश आपोआप मिळत असतं. फिजिकल फिटनेस, मेंटल अलर्टनेस, संवेदनशीलता, समतोल आपल्या मनाचा, आणि लॉजिकल थिंकिंग. आज सायन्स इयर आहे, हा एरा जेनजीचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला लॉजिकल थिंकिंग या नवीन मुलांमध्ये खूप आढळून येते की हे का करावं, ते का करावं, का करू नये, याची थिंकिंग ज्याच्यापाशी आहे तो लॉजिकल थिंकिंग, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवू शकतो. आणि 5वं, लास्ट बट नॉट लिस्ट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, की सोशली ऍडजस्टेड असायला पाहिजे तुम्ही. सामाजिक समायोजन व्हायला पाहिजे तुमचं. समाजाचं देणं घेणं असायला पाहिजे तुम्हाला. आणि समाज म्हणजे तुमच्या जीवनाचा एक आधार असतो, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही असं मी म्हणत नाही. तर डॅनियल डिफो नावाचा 14व्या शतकातला इंग्रज शिक्षण तज्ञ आणि
लेखक म्हणतो त्याने रॉबिन्सन क्रुसो नावाचं पुस्तक लिहिलं. तो रॉबिन्सन क्रुसो एकटा राहण्याचा प्रयत्न केला आणि त्याने शेवटी तो वेडा झाला, त्याला समाजामध्ये यावं लागलं. असं अनेक आहे. म्हणूनच ते अरिस्टॉटल पण म्हणतात की मॅन इज झून पॉलिटिकॉन, मॅन इज अ सोशल अॅनिमल, सामाजिक प्राणी आहे. म्हणून मित्रांनो, फिजिकल फिटनेस, मेंटल अलर्टनेस, इमोशनल बॅलन्सनेस, सोशल ऍडजस्टमेंट आणि शेवटी लॉजिकल थिंकिंग, या 5 गोष्टींची जर मूठ तुम्ही बांधली तर या तुमच्या जीवनाची मोठ ही खळाळत व्हायला लागेल. एवढंच मला या विद्यार्थ्यांना सांगायचंय. थँक्यू, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळातला वेळ काढून कंधारवरून मी इथं आलोय, तुम्ही इथून लातूरहून आलोय म्हणून कळाल्यानंतर आलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. एक शेवटी पांग फिटल ही कविता तुम्ही आमच्या प्रेक्षकांसमोर एकदा तुमची सादर करावी. ती आमची आवडती कविता आहे आणि मला वाटते ती इथल्या विद्यार्थ्यांपर्यंत पण आमच्या चॅनल थ्रू पोहोचेल. एकदा ती कविता आपण सादर करावी. पांग फिटल या कविते पाठीमाग पार्श्वभूमी अशी आहे की आपण आपल्या आई वडिलांचं, आपल्या गावाचं, आपल्या जवळच्या माणसांचं कधी ना कधी पांग फेडण्यासाठी जगत असतो आणि आपल्या भागामध्ये हा शब्द खूप प्रचलित आहे. माझी आई मला पहाटे 3 वाजता उठून दररोज म्हणायचे असं वाटायचं आणि ते ह्या कवितेतून आलेलं आहे की फाटेचं तांबडं फुटलं सारं गाव झोपीतून उठलं, फाटेचं तांबडं फुटलं सारं गाव झोपीतून उठलं आणि माझ्या स्वप्नाला खलबत्यात कुटावं तसं मायनं कुठलं. आणि म्हणते कशी, लेका उठ की राता पुस्तक वाचीव न कर, खानदानीचं पांग फिटल गरिबीचं तिरडं उठल. लेका उठ की राता पुस्तक वाचीव न कर, खानदानीचं पांग फिटल गरिबीचं तिरडं उठल. बा बैल घेऊन कुंभार मातीला र गेलं, कुणब्याचं जीवनच हे न्यार. बा बैल घेऊन कुंभार मातीला र गेलं, कुणब्याचं जीवनच हे न्यार. साहेब होशील तर दिस तुझ्या आधी उठल, मायले गुडगे एवढे गादीवर झोपायले भेटल, आणि बाले कुंभार मातीला बैल घेऊन जायची कटकट मिटल. लेका उठ की राता पुस्तक वाचीव न कर, खानदानीचं पांग फिटल आणि गरिबीचं तिरडं उठल. लेका उठ की राता पुस्तक वाचीव न कर, खानदानीचं पांग फिटल आणि गरिबीचं तिरडं उठल. थँक्यू. ज्या मातीत जे घडले त्या मातीमध्ये त्यांच्याशी आपण आता थोड्या वेळाखाली संवाद साधलो. असे शिक्षक ते माध्यमिक विभागीय मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुधाकर पाटील तेलंग यांच्याशी आपण थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे. आपण याचा दुसरा भाग नक्की पाहणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये त्यांचा बालपण ते शिक्षक आणि शिक्षक ते माध्यमिक विभागीय मंडळाचे अध्यक्ष हा त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत सुधाकर पाटील तेलंग यांनी आपल्याला मुलाखत दिल्याबद्दल त्यांचे मी कडक खबरच्या वतीनं शतशः आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सर्व कॅमेरामॅन, सर्व सहकारी मित्र यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थांबतो. सर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्स.